मी डॉक्टर व्ही गौड, सहाय्यक प्राध्यापक, अखिल भारतीय तण व्यवस्थापन संशोधन प्रकल्प, डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला येथे कार्यरत आहे. आज आपण सलग सोयाबीन पिकातील एकात्मिक तण व्यवस्थापनाविषयी माहिती घेणार आहोत. सलग सोयाबीन सुरुवातीच्या काळात 40 ते 45 दिवसांचा अतिशय संवेदनशील असतो. या कालावधीत पीक आणि तणांमध्ये स्पर्धेच्या दृष्टीने संवेदनशील असतो. या कालावधीत तण व्यवस्थापन न केल्यास सोयाबीन उत्पादनात मोठी घट होते. मात्र या संवेदनशील कालावधीनंतर तण व्यवस्थापन केले तरी उत्पादनात झालेली घट मात्र भरून काढता येत नाही. म्हणून योग्य वेळी योग्य पद्धतीने तण व्यवस्थापन करणे आवश्यक आहे. संवेदनशील कालावधीनंतर तण व्यवस्थापन केले तरी उत्पादनात झालेली घट मात्र भरून काढता येत नाही. त्यासाठी वेळी आणि योग्य पद्धतीने तण व्यवस्थापन करणे आवश्यक आहे. एकात्मिक पद्धतीने व्यवस्थापन करणे म्हणजे काय? कुठल्या पिकामध्ये की सोयाबीन पिकामध्ये एकात्मिक पद्धतीचा अवलंब करण्यासाठी मशागतीय पद्धतीपासून आपण सुरुवात करायला पाहिजे. म्हणजेच उन्हाळ्यात खोल नांगरणी करणे, पेरणीपूर्व जांभळवाई करूनच पेरणी करणे, तण विरहित प्रमाणित बियाण्यांचा वापर करणे, योग्य वाणाची निवड करणे, निवडलेल्या वाणाची योग्य अंतरावर आणि वेळेवर लागवड करणे, संतुलित खत व्यवस्थापन करणे, वेळीच कीड व रोगांचे व्यवस्थापन करणे याचाही फायदा आपल्याला एकात्मिक तण व्यवस्थापनामध्ये पाहायला मिळतो. पिकाची फेरपालट करणे आणि डवळणी अथवा निंदणी करून पीक तणविरहित ठेवणे, वरील सर्व बाबीचा काटेकोर पालन केल्याने आपल्याला कमी खर्चात प्रभावी तण व्यवस्थापन करणे शक्य होते. सोयाबीन पिकासाठी काही रासायनिक तणनाशकाची शिफारस झालेली आहे, त्याची माहिती घेऊ. जेणेकरून आपल्याला सुरुवातीच्या कालावधीत उगवणपूर्व तणनाशकाचा वापर करून डायक्लोसुलाम 12 ग्राम प्रति एकर वापर केल्याने आपल्याला लवाळा, केना, दुधी, जंगली दहान, दीपमाळ यासारख्या तणाचा प्रादुर्भाव रोखता येतो. त्यानंतर उगवणपूर्व तणनाशकामध्ये डायक्लोसुलाम अधिक पेंडेमिथॅलिन 1 लिटर प्रति एकर किंवा उगवण पश्चात तणनाशकामध्ये संयुक्त तणनाशकामध्ये इमॅझेथायपर अधिक इमॅझामॉक्स 40 ग्राम प्रति एकर, प्रोपॅकोझोफॉप अधिक इमॅझेथायपर 800 मिली प्रति एकर यासारख्या उगवण पश्चात तणनाशकाचा वापर करूनही आपण तणाचं व्यवस्थापन सोयाबीन पिकामध्ये करता येऊ शकतो.